नमस्कार, आपल्यासोबत युवराज भगवान दाखले उपस्थित आहेत। उद्या आपण पदयात्रा ठेवलेला आहे। पदयात्रा मागचा उद्देश काय आहे आणि एससी समाजाचा आपण पाहत आहोत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन छेडलेले आहेत, वेगवेगळे प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे। त्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो? गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या आणि इतर तत्सम जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये विविध संघटनेचे प्रतिनिधी आवाज उठवत आहेत। परंतु अलीकडच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये याला खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरके साहेबांनी ज्यावेळेस सभागृहामध्ये ही मातंग समाजाला व इतर तत्सम जातीला लोकसंख्येच्या नुसार अबकड करून उपवर्गीकरण करून सर्वांना समान न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्याच्यावरतीच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यायमूर्ती गवई साहेबांनी जो काही आदेश दिला, जो काही निकाल दिला, 7 बेंचेसचं एक खंडपीठ होतं। या 7 बेंचेसच्या खंडपीठाने गवई साहेबांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे की मातंग समाजाबरोबर इतर तत्सम जातीला जर विकास करायचा असेल तर अबकड करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं न्यायाधीशांचा न्यायालयाचा या ठिकाणी पूर्णपणे आदर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। त्यांनी तात्काळ या न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून बदर समिती गठीत केली। बदर समितीने राज्यभर अहवाल तयार केला। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये जे तुमचं कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, राजस्थान असेल, तेलंगणा असेल, या राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण लागू करण्यात आलं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी ती समिती गठीत केली। समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिकेवरती आता आपण आलेलो आहोत। त्याच्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार असतील, त्या देखील सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे बघत आहेत। निश्चितच येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 ला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, त्या निमित्तानं याची घोषणा होण्याची दाट शक्यता आम्हाला वाटतेय आणि हे लागू करण्याकरता आम्ही उद्या 13 तारखेला सोमवारी 12 ते 2 या वेळेमध्ये निगडीत तहसीलदार कार्यालयावरती मातंग समाजाचा व इतर तत्सम जातीचा या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आम्ही निदर्शने मोर्चा काढलेला आहे। याच्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, विविध पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, आपल्या मातंग समाजाबरोबर इतर तत्सम जातीच्या ती मांगारोडी असेल, वाल्मिक समाज असेल, पारधी समाज असेल, इतर 59 जाती करता आपण या मोर्चामध्ये समाविष्ट व्हावं अशी विनंती आणि आव्हान मी आपल्याला या माध्यमातून करत आहे। तर आपलं पदयात्रा म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे, हा रस्त्याला अडथळा होणारच आहे। आपण पूर्व परवानगी आणि याचे जे काही कागदपत्रे आहे संपूर्ण केलेले आहेत। या संदर्भामध्ये आपण 24 तारखेला आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक संगमवाडी या ठिकाणावरून 17 ते 24 तारीख मुंबई आझाद मैदानावरती ऑलरेडी एक पायी मोर्चा आपण काढलेला आहे। अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा यशस्वीरित्या पार पडला। जवळपास 6 ते 7 हजार समाज बांधव हा आझाद मैदान, जे डॉक्टर बाबासाहेब गोखले आझाद मैदान जे मुंबईमध्ये आहे, त्या मैदानावरती यशस्वी पार पडलेला आहे। त्याची पुनराठवण करून देण्याकरता आपण निगडीत तहसील कार्यालयावरती या ठिकाणी पायी मोर्चा काढलेला आहे। या संदर्भामध्ये निगडी पोलीस स्टेशनला आम्ही पूर्णपणे पत्रव्यवहार केलेला आहे आणि साहेबांचं देखील आदरणीय पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बांधव असतील, यांचं या मोहिमेसाठी योग्यरित्या खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळत आहे। हे होते युवराज भगवान दाखले। उद्या निगडी येथे यांनी पायी मोर्चा ठेवलेला आहे। जे अबकड वर्ग आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यांनी ठेवण्यात आले आहे। CSM 9 न्यूज चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, पुणे।